नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज दुपारी MPSCची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्यामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही कधी होणार आहे, त्याची तारीख डिक्लेअर होणार आहे. संयुक्त पूर्वपरीक्षा कधी होऊ शकते ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. आणि परीक्षा का लांबत आहे त्याचंसुद्धा कारण यामध्ये मेन्शन केलेलं आहे मित्रांनो. आणि काही असे पद आहेत की ज्या पदाच्या अजून तरी मागणीपत्र प्राप्त झालेले नाही आहे. तर ते कोणते पद आहेत आणि काय माहिती आलेली आहे ते आपण बघूया. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि जो कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जसं की मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी आज दुपारी नोटिफिकेशन म्हणजे परिपत्रक एक काढलं आहे. माझ्या पहिले तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल, माझ्यापर्यंत तेव्हाच पोहोचलं, पण मी ड्युटीला असल्यामुळे ड्युटीला असताना व्हिडिओ बनवता आला नाही मला. आता ड्युटीहून घरी आल्यानंतर मी त्याबद्दल व्हिडिओ बनवत आहे. अपडेट तुमच्यापर्यंत आलेलीच आहे. काय काय त्या अपडेटमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो. तर चला बघूया. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचं हे जे परिपत्रक आहे मित्रांनो, प्रसिद्धीपत्रक म्हणजे याला म्हणतात, ते आज 18 सप्टेंबर 2024ला दुपारी जवळपास 12च्या दरम्यान हे पब्लिश झालं मित्रांनो. त्यामध्ये बघा त्यांनी प्रसिद्धीपत्रक हे त्यांनी मेन्शन केलेले आहे. एक तर मित्रांनो पहिलं राज्यसेवा स्टेट सर्व्हिस एक्झाम, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024. ओके, जाहिरात क्रमांक 414/2003 संदर्भात काय बोलले मित्रांनो की दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. सदर परीक्षेच्या अनुषंगाने व इतर विविध मुद्द्यासंदर्भात, बघा, सदर परीक्षा म्हणजे राज्यसेवा परीक्षा व इतर आणखी मुद्दे या संदर्भात निर्णय घेण्याकरिता दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले असून बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्यावर परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात येईल. बघा, आजची 18 तारीख आहे. 5 दिवसानंतर मित्रांनो यांची मीटिंग होणार आहे. राज्यसेवा परीक्षा असेल, संयुक्त पूर्वपरीक्षाविषयी असेल किंवा इतर काही मुद्दे असतील त्याबद्दल 5 दिवसानंतर ही बैठक आहे. त्या बैठकीमध्ये मित्रांनो परीक्षेची सुधारित तारीख का असू शकते त्याविषयी निर्णय घेणार आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 पोस्टपोन झाली होती. तसंच ज्या काही मुलाखती होत्या मित्रांनो 28-29 तारखेला राज्यसेवेच्या, त्यासुद्धा पोस्टपोन झालेल्या आहेत. तर आता तारीख डिक्लेअर झाल्यानंतर आचारसंहितेचा काही प्रश्न राहणार नाही मित्रांनो. आचारसंहिता 9 ते 10 ऑक्टोबरपर्यंत लागू शकते. त्यामुळे त्याच्या अगोदर जर निर्णय आला तर खूपच चांगली गोष्ट आहे. ओके. आणि दुसरं आता प्रसिद्धीपत्रक दुसरं आहे मित्रांनो, ते दिलेलं आहे त्यांनी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा संदर्भात. बघा, सर्वात मोठा मुद्दा महाराष्ट्रामध्ये कोणता असेल तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता SCBC म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातील अधिनियम दिनांक 26 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदी विचारात घेता शासनाच्या संबंधित सर्व विभागाकडून जेवढे काय आहे त्याचे गट ब व गट क सेवेतील पदाकरिता सुधारित मागणीपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याने, बघा काय कारण दिलेलं आहे त्यांनी की SCBCचं म्हणजे पहिलं बिंदू नामावलीनुसार मागणीपत्र आलेलं होतं सर्व रोस्टरनुसार, पण मराठा आरक्षण दिल्यानंतर त्यामध्ये सुधारित म्हणजे मागणीपत्र प्राप्त करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त परीक्षा 2024ची जाहिरात अद्याप प्रसिद्ध करण्यात आली नाही आहे. आयोगातर्फे शासनास विविध पदाकरता, बघा, आयोगातर्फे शासनास विविध पदाकरता सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबतच्या विनंतीनुसार काही सेवेतील पदांचे सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त झालेले आहेत. बघा, काही सेवेचे सुधारित जे म्हणजे SCBCच्या आरक्षणानुसार प्राप्त झालेले आहेत, पण काही पदांचे जसं की पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSIचे बघा पद जास्त असतात मित्रांनो, PSI आणि अन्य विभागातील लिपिक टंकलेखक, बघा सर्वात जास्त वॅकन्सी ज्या असतात त्या PSI आणि लिपिक व टंकलेखक यांना येणार आहेत मित्रांनो. कारण की जवळपास असं म्हणतायत की PSIची 1000+ ॲड आहे आणि लिपिक हे जवळपास 2800 पदं काहीतरी अशी आत्तापर्यंत मागणीपत्र प्राप्त झालेलं होतं. तर अशी मोठी वॅकन्सी असल्यामुळे यांचं रोस्टरनुसार SCBCच्या आरक्षणासंदर्भात जे काही मागणीपत्र प्राप्त झायला उशीर होत आहे मित्रांनो. ओके. बघा, त्यांनी काय दिलं आहे की पोलीस उपनिरीक्षक व अन्य विभागातील लिपिक टंकलेखक इत्यादीचे मागणीपत्र अद्याप अप्राप्त आहेत.
सुधारित मागणीपत्राबाबत शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू असून सुधारित मागणीपत्रे प्राप्त होताच प्रस्तुत परीक्षेची जाहिरात प्राधान्याने प्रसिद्ध करण्यात येईल. बघा, खूप महत्त्वाचं बोललेलं आहे ते की आता सर्व म्हणजे बघा, राज्यसेवा करणारे विद्यार्थी आहेत, भरपूर आहेत राज्यसेवा, पण राज्यसेवेपेक्षा पण दुप्पट तिप्पट संख्येनं मित्रांनो कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी ॲड असते किंवा ह्या ॲडची वाट सर्वात जास्त बघतात मित्रांनो. कारण की याच्यामध्ये काही काहींना PSIचं खूप मोठं फॅड असतं, काहींना STI ASOसाठी, काहींना टॅक्स आणि लिपिक. ओके, आता लिपिक टंकलेखक याच्या पण वॅकन्सी खूप जास्त येतात मित्रांनो. त्यामुळे सर्व सेवा करणारे सर्वच या ॲडची खूप आतुरतेने वाट बघतात मित्रांनो. आम्हीसुद्धा राज्यसेवेपेक्षा सुद्धा कंबाईनची ॲड कधी येईल याचीच वाट बघायचो मित्रांनो. त्यामुळे बघा, आपले जे 4 प्रश्न होते, राज्यसेवेची तारीख जाहीर होणार आहे मित्रांनो 23 सप्टेंबरचा. जो काही मीटिंग होईल त्याच्यानंतर जो काही निर्णय होईल ते 23 किंवा 24 या एकाच दिवसामध्ये किंवा 23लाच मीटिंग झाल्यानंतर दुपारून किंवा संध्याकाळच्या टाईमला राज्यसेवेची तारीख समजू शकते. राज्यसेवा एक अंदाज असा वाटतं मित्रांनो ही ऑक्टोबरमध्येच होईल. राज्यसेवा जी तर मित्रांनो ऑक्टोबरमध्येच 100% होण्याचे चान्सेस आहेत. कारण की पेपर वगैरे सर्व सेट आहेत, पेपर कलेक्टर ऑफिसला पोहोचलेले आहेत. फक्त यांना तारीख आणि आता जे काही शाळा वगैरे आहेत त्या शाळेचं नियोजन त्या दृष्टिकोनातून आणि केंद्राच्या काही एक्झाम असतील त्या केंद्राच्या एक्झामची डेट आणि यांची डेट म्हणजे परत ओव्हरलॅप होऊ नये, त्यामुळे सर्व दृष्टिकोनातून आयोग ह्या गोष्टीचा विचार करणार. आणि 100% सांगतो मित्रांनो, 100% राज्यसेवा ही ऑक्टोबरमध्येच होणार आहे, निवडणुकीच्या नंतर होणार नाही, 100% अगोदर होणार आहे. पण जे कोणी ग्रुप बी आणि ग्रुप सीची तयारी करतात त्यांच्यासाठी सांगू इच्छितो मित्रांनो की ग्रुप बी आणि ग्रुप सी ही नोव्हेंबर नंतरच किंवा डिसेंबरमध्येच होण्याचे जास्त चान्सेस आहेत मित्रांनो. आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही निगेटिव्ह बोलत ही गोष्ट, तर निगेटिव्ह मित्रांनो एक MPSCचा जर तुम्ही आतापर्यंतचा पॅटर्न समजा फॉलो केला, आता यावेळेस थोडंसं मिसमॅच झालेलं आहे त्यांचं, पण एक जर गोष्ट तुम्ही फॉलो केली मित्रांनो, जर जाहिरात प्रसिद्ध झाली, ओके, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर काय होतं मित्रांनो, जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर काय जवळपास 3 हप्ते ते काय करतात मित्रांनो, जवळपास फॉर्म भरून घ्यायला घेतात 3 हप्ते. याच्यामध्ये आता जवळपास असं झालेलं आहे मित्रांनो मागच्या 1-2 वर्षामध्ये की 7 दिवसामध्ये याला मुदतवाढ देतच आहेत. मुदतवाढ हे काय करतात मित्रांनो, 7 दिवस मुदतवाढ जवळपास भेटतच आहे की एकदा डेट झाल्यानंतर काही मुलांना प्रॉब्लेम येतात. आता परत मराठा आरक्षणामुळं काहींना मराठा आरक्षणाचं सर्टिफिकेट वगैरे यामुळे म्हणजे 3 हप्ते प्रॉपर असतं मित्रांनो. MPSCचा क्रायटेरियाच आहे की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 3 हप्ते तुमचं फॉर्म भरून घेणार, त्याच्यामध्ये 7 दिवसाची मुदतवाढ देतात मित्रांनो. आणि त्याच्यानंतर जवळपास 40 दिवसानंतर म्हणजे फॉर्म भरून झाल्याच्या डेटच्या शेवटच्या दिवसानंतर जवळपास 40 दिवसानंतर जे मित्रांनो 40 दिवसानंतर हे होते मित्रांनो एक्झाम होते. म्हणजे आजचा जर विचार केला आतापर्यंत यांना बाकीच्या सुधारित मागणीपत्र प्राप्त झालेलं आहे मित्रांनो. जसं तुम्ही ASO म्हणू शकता, STI म्हणू शकता, यांच्या वॅकन्सी कमी येणार आहेत यावेळेस, पण जास्त वॅकन्सी नाही आहेत. टॅक्स असेल, ओके, त्याच्यानंतर बाकी दुय्यम निरीक्षक वगैरे ह्या जागा असतील, ह्या जागा कमी आहेत. त्यामुळे काय झालं मित्रांनो यांचं मागणीपत्र प्राप्त झालेलं आहे. पण यावेळेस PSIची ॲड जी आहे मित्रांनो, ही PSIची ॲड जास्त मोठी आहे आणि लिपिक टंकलेखकची ॲडसुद्धा मोठी आहे. त्यामुळे यांचं रोस्टर आणि यांचं मागणीपत्र प्राप्त व्हायला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे SABCमुळे. तर यांचं पत्र आपण असं समजू मित्रांनो, आजची जी 18 तारीख आहे, येत्या 12 दिवसामध्ये पूर्ण सुधारित या गोष्टी ज्या आहे मित्रांनो, पूर्ण सुधारित गोष्टी होऊन 1 किंवा 2 तारखेपर्यंत आपण असं म्हणू शकतो 1 ऑक्टोबर किंवा 2 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबरला तर सुट्टी आहे समजा, 1 ऑक्टोबर पकडून झाला मित्रांनो. 1 ऑक्टोबरपर्यंत आपलं कंबाईनचं नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात जी आहे मित्रांनो, जाहिरात ही अजून 10-15 दिवसांमध्ये कंबाईनची जाहिरात येणार मित्रांनो 100%. पूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरून घेण्याची प्रोसेस चालणार मित्रांनो पूर्ण ऑक्टोबर महिना. आणि त्याच्यानंतर 30 किंवा 40 दिवसानंतर म्हणजे डिसेंबरच्या असं समजून चाला तुम्ही, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्याच्या स्टार्टिंगलाच, म्हणजे पहिला डिसेंबर जो आहे मित्रांनो, डिसेंबरचा एक तर फर्स्ट वीक, ओके, किंवा सेकंड वीक यामध्ये 100% जे मित्रांनो ही कंबाईनची एक्झाम होणार आहे मित्रांनो. राज्यसेवा तर पकडून चाला 100% राज्यसेवा आहे मित्रांनो ऑक्टोबरमध्येच होणार, ओके. आणि कंबाईन जी आहे मित्रांनो ही 100% डिसेंबरमध्ये जाणार आहे. कारण की एक पॅटर्न जर तुम्ही फॉलो केला, कारण की 3 हप्ते जरी पकडले तुम्ही फॉर्म भरून घ्यायला, नोटिफिकेशन तर अजून 10 दिवस येणार नाही.
कारण की मागणीपत्र वगैरे अजून प्राप्त झालेले नाही. त्याच्यानंतर म्हणजे असं समजून चला हा महिना गेला मित्रांनो. 1 ऑक्टोबरपर्यंत नोटिफिकेशन कंबाईनचं 100% येईल. 1 ऑक्टोबरला नोटिफिकेशन आल्यानंतर 21-22 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरून त्याच्यानंतर 40 दिवस जरी पकडलं तर डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये 100% ही एक्झाम होईल मित्रांनो. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना आचारसंहितेच्या अगोदर ही नोटिफिकेशन टाकायची जाहिरात त्यांना टाकावंच लागणार आहे मित्रांनो. कारण की मुलांचा रोष सरकारी घेऊ शकत नाही. त्यामुळे 8, 9, 10 ऑक्टोबरच्या दरम्यान आचारसंहिता आहे, त्याच्या पहिलेच नोटिफिकेशन येणार मित्रांनो, जाहिरात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा म्हणजे असं मनामध्ये हे ठेवू नका की एक्झाम होणार नाही का. एक्झाम होणारच आहे. त्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास असेलच आणि अजून चांगला अभ्यास करा मित्रांनो. कारण की तुमच्याकडे आत्ता जर तुम्ही पकडले मित्रांनो, तुमच्याकडे 75 दिवस आहेत. 75 दिवसामध्ये तुम्ही जेवढा अभ्यास करताय 75-70 दिवसाचं नियोजन करा. कारण की याच्यामध्ये सणसूद पण भरपूर आहे मित्रांनो. नवरात्र आहे, दसरा आहे, दिवाळी आहे. याच्यामध्ये पण खूप जास्त टाईमपास होतो. त्यामुळे 70-75 दिवसाचं असं नियोजन बनवा की यावेळेस तुमचा रिझल्ट आलाच पाहिजे. तर असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ थोडा लांबला कारण की जे सांगायचं होतं ते कमी होतं, पण व्हिडिओ थोडासा लांबला मित्रांनो. आशा करतो पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी नवीन असतील माझे भाऊ बहीण त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करत राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.